जावा शिकायचा आहे पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आज आपण जावाचा पहिला प्रोग्राम लिहिणार आहे विथ एक्सप्लेनेशन. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रिया जावा हब. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जावा प्रोग्राम कसा लिहायचा, प्रोग्राममध्ये प्रत्येक वर्डचं मिनिंग काय आहे आणि प्रोग्राम रन कसा करायचा हे सगळं शिकवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर मी इथे एक प्रोग्रामचं स्ट्रक्चर दिलं आहे, पण आपण नोटपॅडवरच प्रोग्राम लिहूया. तर त्यासाठी नोटपॅड ओपन करायचा. त्यानंतर इथे प्रोग्राम लिहायला स्टार्ट करूया. तर पहिला क्लास मी डेमो नावाचा प्रोग्राम बनवत आहे. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args आणि खाली सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं आणि सिम्पली हॅलो वर्ल्ड. तर प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी क्लासचंच नाव यूज करायचं, मोस्ट ऑफ डेमो डॉट जावा. ओके. तर आपण स्टेप बाय स्टेप क्लास का असायचा, डेमो नाव असंच का द्यायचं, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन काय आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कशासाठी यूज करतात, तर हे आपण सगळं स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर सुरू करूया. तर फर्स्ट म्हणजे क्लास. तर क्लास हे काय आहे, तर क्लास हा कीवर्ड आहे. क्लास हा कीवर्ड आहे. तर क्लासचा सी हा छोटाच लिहायचा आहे. ओके. क्लासची डेफिनेशन ही आहे की क्लास हा एक लॉजिकल स्ट्रक्चर असतो किंवा ब्ल्यू प्रिंट असते, युजर डिफाईन ब्ल्यू प्रिंट असते किंवा कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट असतो. हे मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. सेकंड वर्ड म्हणजे डेमो. तर डेमो काय आहे, आयडेंटिफायर आहे. आयडेंटिफायर मीन्स ते काहीतरी आयडेंटिफाय करतं. आयडेंटिफायर म्हणू शकतो किंवा आपण त्याला क्लास नेम म्हणू शकतो. तर हे क्लास नेम कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर क्लास नेम लिहिण्यासाठी एक तर मी नोटपॅड्स यूज करते. सपोज तुम्हाला जर डेमो नावाचा क्लास लिहायचा असेल तर सुरुवात कॅपिटल डीने तुम्ही करू शकता. तर डेमो ह्या पद्धतीने लिहिलं जाईल. पण जर तुम्हाला सपोज 2 नाव लिहायचे आहेत, जसं की प्रिया जावा हब, हे जर तुम्हाला क्लासचं नेम लिहायचं आहे तर ते तुम्ही कसं लिहिणार, की प्रियाचं कॅपिटल पी, त्याच्यानंतर जावाचा कॅपिटल जे आणि हबचा कॅपिटल एच. तर ह्याप्रमाणे तुम्ही प्रोग्रामचं नाव लिहायचं आहे. म्हणजे जे वर्ड इथे कंबाईन होत आहे त्याचं सगळे फर्स्ट वर्ड हा कॅपिटल करायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे डॉलर पण यूज करू शकता, जसं की डॉलर जावा हब ह्याप्रमाणेही लिहू शकता, किंवा इथं अंडरस्कोर देऊन तुम्ही जावा हब असं नाव टाकू शकता. ओके. तर तुम्हाला समजलंच असेल की प्रोग्रामचं नेम कसं डिक्लेअर करायचं. पण तुम्ही ते फर्स्टला वन प्रिया असं लिहू शकत नाहीये, हे रॉंग आहे. ओके. तर पण तुम्ही जर ह्या वन इथे लास्टला लिहिला तर हे चालणार आहे. ओके. तर ह्याप्रमाणे तुम्ही प्रोग्रामचं नाव लिहू शकता. तर डेमो हा काय आहे, आयडेंटिफायर आहे. आयडेंटिफायर मीन्स क्लास नेम, तो काहीतरी आयडेंटिफाय करतो, त्यामुळे त्याला आपण आयडेंटिफायर असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे म्हणजे ॲक्सेस मॉडिफायर आहे की पब्लिक. आपल्याला माहीत असेल की 4 नावाचे ॲक्सेस मॉडिफायर असतात, पब्लिक, प्रायव्हेट, डिफॉल्ट आणि प्रोटेक्टेड. तर त्यामधला इथे पब्लिक यूज केलेला आहे. हा आहे ॲक्सेस मॉडिफायर. ओके. स्टॅटिक काय आहे, स्टॅटिक ही मेथड आहे. तर इथे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेन मेथडला स्टॅटिकच का बोललं जातं, कारण की स्टॅटिक काय होते की विदाऊट ऑब्जेक्ट ॲक्सेस होते, आणि मेन मेथड ही प्रोग्राममध्ये फर्स्ट JVM मेनला पहिला कॉल केला जातो. तर आपण त्याच्यासाठी ऑब्जेक्ट बनवत नाही, तो डायरेक्टली कॉल होतो. त्यामुळे जावा म्हणजे मेन मेथडला जावामध्ये स्टॅटिक बनवण्यात आले. तर ही मेन मेथड काय, स्टॅटिक काय आहे, हे एक मेथड आहे, ती विदाऊट ऑब्जेक्ट ॲक्सेस होते. ओके. त्यानंतर व्हाईड. तर व्हाईड काय आहे, हा रिटर्न टाईप आहे.
ह्यो काहीही रिटर्न करत नाही. व्हाईड हा रिटर्न टाईप आहे आणि तो काहीही रिटर्न करणार नाही. इवन 0 आणि 1 पण तो 0 आणि नल पण तो रिटर्न करत नाही. तो एम्प्टी आहे पूर्ण. हा काय आहे? रिटर्न टाईप. आणि तो एम्प्टी आहे, तो काही रिटर्न करत नाही. त्यानंतर मेन ही काय आहे? ही मेथड आहे. ओके, मेन ही मेथड आहे. मेथड कशी लिहितात? मेथडचं नाव कधीही स्मॉल असतं. मेथडची स्टार्टिंग कधी स्मॉलने होते आणि त्याच्यानंतर तिला ओपन आणि क्लोज राऊंड ब्रॅकेट दिला जातो. ह्या मेथडचा सिंटॅक्स आहे. मी पुढे तुम्हाला ते सांगेलच, पण मी आता सध्या एक्सप्लेन करून दिला आहे. ओके, त्याच्यानंतर स्ट्रिंग काय आहे? स्ट्रिंग हा क्लास आहे. ओके, स्ट्रिंग काय आहे? क्लास आहे. तर इथे स्ट्रिंगचाच क्लास का घेतला गेलेला आहे, असा क्वेश्चन पडू शकतो सगळ्यांना. तर स्ट्रिंगचा क्लास यामुळे घेतला गेला आहे की स्ट्रिंग ही इम्युटेबल असते. इम्युटेबल मीन्स सपोज आपण एकदा ऑब्जेक्ट बनवला तर तो परत चेंज होत नाही. तो कन्सेप्ट पुढे येणारच आहे, पण मी एक शॉर्टमध्ये सांगते की स्ट्रिंग ही इम्युटेबल असते. त्याच्यामुळे स्ट्रिंगला मेन मेथडच्या इथं घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हा आहे ॲरे. ओके, आणि पुढचं ARGS आहे आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स म्हणू शकतो किंवा ॲरे नेम पण आपण त्याला म्हणू शकतो. ओके, इथे टाकते मी आर्ग्युमेंट किंवा ॲरे नेम. ॲरे डिक्लेअर करण्यासाठी यूज करू शकतो किंवा आर्ग्युमेंट पण यूज करू शकतो. त्यानंतर इथे आहे सिस्टीम. तर सिस्टीम काय आहे? हा अगेन सिस्टीम हा पण क्लास आहे. जेवढे जेवढे कॅपिटलमध्ये स्टार्टिंग झाली, जशी की डेमो किंवा इथं स्ट्रिंग किंवा हा सिस्टीम, हे कॅपिटलनी स्टार्टिंग आहे, तर हा काय एक क्लास आहे. आणि तो कोणत्या स्ट्रीमचा आहे? प्रिंट स्ट्रीम नावाचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये तो असतो, सिस्टीम क्लास. ओके, आणि ही आउट काय आहे? ही स्टॅटिक व्हेरिएबल आहे. तो पण प्रिंट स्ट्रीमचा जो क्लास असतो त्याच्यामध्येच अवेलेबल असतो. ओके, स्टॅटिक व्हेरिएबल. आणि त्याच्यानंतर ही प्रिंट एलन काय आहे? अगेन मेथड आहे, कारण की इट इज स्टार्ट फ्रॉम स्मॉल लेटर आणि ओपन आणि कर्ली क्लोज कर्ली ब्रॅकेट आहे. तर ही प्रिंट एलन काय आहे? मेथड आहे. ॲक्च्युली इथं 3 मेथड असतात. आपण इथं प्रिंटएफ पण यूज करू शकतो आणि प्रिंट पण यूज करू शकतो. तर प्रिंटएफ यूज करतो आपण. प्रिंटएफ म्हणजे काय? इथं आपण सपोज तुम्ही जर C आणि C++ शिकला असाल तर तुम्ही %d वगैरे करून प्रिंट व्हॅल्यू वगैरे करत असाल. जर तुम्ही C आणि C++ शिकला असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल. आणि प्रिंट म्हणजे काय? की त्याच लाईनला आपल्याला आउटपुट भेटतं. त्याच लाईनला आपल्याला काय भेटतं? आउटपुट. मग इथे आपण हे यूज का केलं आहे? आउटपुट. इथे आपण प्रिंट एलन काय यूज केलं आहे? आपण प्रिंट एलन काय करते की नेक्स्ट लाईनला आउटपुट देते. ओके, म्हणजे त्याच लाईनला गडबड न करता ती नेक्स्ट लाईनला आउटपुट प्रिंट करते. ओके, आणि हे हॅलो वर्ल्ड जे तुम्हाला प्रिंट करायचं आहे जे पण, ते इथं आपण डबल कोटमध्ये देऊ शकतो. आपण याला प्रिंटिंग स्ट्रीम म्हणू शकतो किंवा आपण डायरेक्टली याला प्रिंट करण्यासाठी यूज करणारं स्टेटमेंट म्हणू शकतो. ओके, हे कशासाठी यूज करतो आपण? प्रिंटिंगसाठी. ओके, मे बी तुम्हाला इथं थोडंसं कन्फ्युजन झालं असेल. मी सगळं एकत्र लिहिलं आहे, त्यामुळे मी सेपरेट याची नोट्स बनवलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचा. मिनिट. ह्या सगळ्या नोट्स बनवलेल्या आहे मी इथे, की प्रत्येक याला काय काय बोलता येतं. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल. त्यानंतर हा आपला पूर्ण प्रोग्राम आहे. याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं आहे. हा सेव्ह करण्यासाठी आपल्याला क्लासचं नावच यूज करायचं आहे. ओके, आणि अजून याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सपोज याला जर मी पब्लिक बनवलं आणि याच्या खाली जर मी दुसरा कोणताही क्लास लिहिला, क्लास ए म्हणून मी जर लिहिला असं, तर तुम्ही ह्या क्लासला पब्लिक बनवू शकत नाहीये, कारण की पूर्ण याच्यामध्ये तुम्ही एकच क्लास हा पब्लिक बनवू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा.
तसं ते पुढे जर प्रोग्राममध्ये आलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. तर मी एवढे प्रोग्रामला सेव्ह करते. त्याच्यानंतर आपल्याला CMDवर यायचं आहे. ॲज अ फ्रेशर लेवल असेल तर तुम्ही नोटपॅड आणि CMDच यूज करा. हे अजूनही मी सजेशन सांगेल. त्याच्यानंतर इथं कंपायलेशनसाठी तुम्हाला जावा सी ही कमांड टाकायची आहे. त्याच्यानंतर ज्या नावाने तुम्ही प्रोग्राम सेव्ह केला आहे ते नाव .java आणि रन करण्यासाठी तुम्ही जावा प्रोग्राम सेव्ह केलेलं नाव किंवा ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे हे लक्षात ठेवा. मेन गोष्ट की ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं इथे नाव टाकायचं आहे. तर हॅलो वर्ल्ड. ओके.